अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा 26 डिसेंबर 2024 वार गुरुवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार। सर्वप्रथम आज असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारच्या माझ्या सर्वच स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा। बघा आजचा दिवस हा महालक्ष्मीच्या व्रतातील शेवटचा दिवस। मार्गशीर्ष महिना सुरू झाला की सगळ्यांनाच वेध लागतात ते महालक्ष्मी व्रताचे। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत धरतो, महालक्ष्मीची आराधना करतो, घरामध्ये कळसाची स्थापना करतो, महालक्ष्मी मातेची मनापासून पूजा आराधना करतो। महालक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं, जे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून धरलं जातं। तर चौथ्या म्हणजे शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष व्रत जे आहे हे समाप्त होतं। चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं आणि उद्यापन केल्यानंतरच या व्रताची सांगता केली जाते। आज चौथा गुरुवार आहे आणि आजच्या या दिवशी आपल्याला जेवढे शक्य तेवढे उपाय आणि सेवा करायचे आहेत। ज्या लोकांची इच्छा असूनही ज्यांना यावर्षी व्रत करणं जमलं नाही, एखादा मधला गुरुवार गेला असेल किंवा प्रापंचिक कामामुळे ऑफिस निमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य झालं नसेल, तर त्यांच्यासाठी आजचा दिवस किंवा आजची ही तिथी सुवर्ण तिथी आहे। आजचा हा दिवस म्हणजे सुवर्ण संधी असणारा दिवस आहे। आज या शेवटच्या गुरुवारी घरामध्ये कापूर सोबत या काही वस्तू जाळा। या वस्तू जर तुम्ही आज या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी घरामध्ये जाळल्या आणि या वस्तूंचा जर धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, घरातील प्रत्येक व्यक्तीला यशाची प्राप्ती होईल, घरामध्ये सकारात्मकता येईल, चहू बाजूने तुमच्या घरात पैशांचा ओघ जो आहे तो वाढता राहील, धन दौलत यामध्ये तुमच्या घरात नेहमी बरकत राहील। ही सेवा आपल्याला आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी संध्याकाळच्या वेळात करायची आहे। 5च्या पुढे रात्री 12च्या आत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता। 3 उपाय 3 सेवा सांगणार आहे, तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करा। बघा प्रत्येक वेळ घरामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्याच विचाराने आपल्या घरात येतो असं नाही। बऱ्याच वेळा काही लोक आपल्यासाठी चांगली असतात पण त्यांची आपल्या घराला नजर लागते। घराची झालेली किंवा आपली झालेली प्रगती काही लोकांना बघवत नाही। मग घरामध्ये आल्यानंतर मनात विचार येतात, इतकं यांनी कसं केलं, इतकं याचं कसं झालं। जेव्हा त्या व्यक्ती आपल्याबद्दल आपल्या घराबद्दल निगेटिव्ह मनामध्ये बोलू लागतात तेव्हा आपल्या घराला उतरती कळा येते, आपल्या घराला नजर लागते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी लक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर चालली जाते किंवा घराला नजर लागल्यामुळे घरामध्ये आजारपण, बाधा, संकट, कलह, क्लेश या सर्व गोष्टींची सुरुवात होते। आता ही नजरबाधा दूर करण्यासाठी, घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी हा सर्वात प्रभावी जो उपाय आहे हा मी तुम्हाला आता सांगणार आहे। या उपायासाठी आपल्याला एका मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीचं कुठलंही भांडं असेल ते तुम्ही घेतलं तरीही चालेल। एक मातीचं छानपैकी भांडं घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले त्या भांड्यामध्ये तुम्हाला शेणाची गोरी, गाईचं जे शेण असतं या गाईच्या शेणाची गोरी एक छोटासा तुकडा घालायचा आहे। यावरती तुम्हाला 1 चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत। 1 चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये काळी जी राई असते ही राई घालायची आहे। यानंतर तुम्हाला 7 काळे मिरे घ्यायचे आहेत। हे काळे मिरे आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत। उजव्या हाताच्या या 5ही चिमटींमध्ये किंवा 5ही बोटांमध्ये काळे मिरी पकडून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून असे ओवाळायचे आहेत। ओवाळलेले हे काळे मिरी जे आहेत हे तुम्हाला त्या वाटीमध्ये ज्यात आपण गाईचं शेण वगैरे घेतलेलं त्यामध्ये तुम्हाला हे काळे मिरी सोडायचे आहेत। आता याच्यावरती तुम्हाला 4-5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। जसा कापूर प्रज्वलित होईल तसं यामध्ये घातलेली काळी मिरी प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल। तीळ, मोहरी तडतडायला लागेल। जसा याचा हा वास तुमच्या घरामध्ये पसरायला सुरुवात होईल, जसा याचा धूर तुमच्या घरामध्ये पसरायला सुरुवात होईल, तशी घरातील सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये
सकारात्मक शक्ती जी आहे ती यायला सुरुवात होईल. कितीही कुणी नजर लावलेली असेल, कितीही उतरता कला असेल तर ते सगळं कुठेतरी थांबलं जाईल आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने प्रगतीचे, यशाचे जे मार्ग आहेत हे सुरू होतील. यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आहे, घरामध्ये धन दौलत यांमध्ये वाढ होण्यासाठी हा दुसरा उपाय. यासाठी काय करायचं आहे बघा. या दुसऱ्या उपायासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक छोटीशी पंटी किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता तर ते एक छानपैकी तुम्हाला भांडं घ्यायचं आहे. जे कुठलं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर थोडे तांदूळ घालायचे, तांदळावरती 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर म्हणजे हे जे भांडं आहे ते देवघराच्या समोर ठेवून तिथे आसन घ्यायचे बसण्यासाठी. आसनावर बसायचं. 7 लवंगा घ्यायच्या. पहिली लवंग उजव्या हातात ठेवायची, महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं, अभिमंत्रित केलेली ही लवंग त्या कापरावरती ठेवायची. दुसरी लवंग, अशा 7 लवंगा एक एक करत प्रत्येक वेळी महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि 7ही लवंगा अभिमंत्रित करून तुम्हाला त्या कापरावरती ठेवून द्यायच्या आहेत. ठीक आहे. आता कापूर आणि ह्या लवंगा दोनही गोष्टी तुम्हाला देवघरात इथे प्रज्वलित करायच्या आहेत. प्रज्वलित करत असताना ती वाटी पंटी जे घेतलेलं आहे त्या मोठ्या प्लेटमध्ये घ्या आणि जी कुठली तुम्ही प्लेट घेतलेली आहे ती अशी देवघराला माता लक्ष्मीला ओवाळा. जसं कापूर संपतील अजून कापूर टाका. 7ही लवंगा प्रज्वलित होईपर्यंत महालक्ष्मीला ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करून ही प्रज्वलित असणारी जी लवंगाची धुरी आहे ही महालक्ष्मीला अशी ओवाळायची आहे आणि अर्पण करायची आहे. याने तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होईल. घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, इडापिडा दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मकता येऊन महालक्ष्मीची अखंड कृपा होईल. आता तिसरा उपाय इच्छाप्राप्तीसाठी आहे. कितीही कठीण असणारी इच्छा जर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा हळदीने लिहायची आहे. एका वाटीत हळद, थोडं पाणी घाला. एक अगरबत्तीची काडी किंवा आंब्याची डाळी घेतली तरीही चालेल. एकच तमालपत्र घ्यायचं. त्या तमालपत्रावरती आपली इच्छा लिहायची आहे. हे तमालपत्र सगळ्यात अगोदर महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर कापूर एका वाटीमध्ये प्रज्वलित करून त्या कापरामध्ये हे तमालपत्र प्रज्वलित करायचं आहे. जसं तमालपत्र त्यामध्ये प्रज्वलित होत जाईल, पेटत जाईल, तसं तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे, आई महालक्ष्मी माते तुझ्या कृपेने माझी, म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायच्यात. आई महालक्ष्मी माते तुझ्या कृपेने माझी ही विवाहाची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी तुझी मनापासून आभारी आहे. फक्त तुम्हाला पॉझिटिव्हिटीने इतकं म्हणायचं आहे. विवाहाच्या जागी नोकरी म्हणा, जे काही असेल ते म्हणा आणि महालक्ष्मीचे आभार माना. तुमची कितीही कठीण असणारी इच्छा ही काहीच दिवसात आवर्जून पूर्ण होईल. 3 उपाय सांगितलेले आहेत. तिघांपैकी कुठलाही उपाय करू शकता. तर आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.